गुड मॉर्निंग टू ऑल. तुमच्या या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी आपलं स्वागत करतो. मागील तासिकेला आपण अकबराचा जो एकूण देश विजयाचा सिलसिला आहे, म्हणजे साम्राज्य विस्ताराची जी राजकीय पार्श्वभूमी आहे, ती मुद्देसूदपणे आपण हाताळली. आणि यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की जो एकूण अश्वमेध 1561 पासून अकबराचा चालू होता, तो सातत्याने त्याच्या मृत्यूपर्यंत चालू राहिला. तर या दरम्यानच्या कालखंडामध्ये अकबराने काबूल कंदाहारपासून तर ते बंगालपर्यंतचा एकूण पूर्व ते पश्चिम भाग आणि त्यानंतर काश्मीरापासून तर इकडे महाराष्ट्रामध्ये खानदेश आणि अहमदनगरचा भाग जो आहे, तो संपूर्ण अखिल उत्तर भारत जो आहे, तो स्वतःच्या वर्चस्वाखाली आणला. आता ही प्रक्रिया जी आहे, ती बऱ्याचशा कालखंडाची आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला जो स्पॅन जो दिसून येईल, तो अगदी 20 ते 30 वर्षाचा स्पॅन दिसून येईल, की ज्या कालखंडामध्ये अकबराने हे सगळे आपले जे यशस्वीपण जे आहे, ते तिथे सिद्ध केले. आता अकबरामधली ही क्वालिटी आहे, की ज्याचा परिणाम तुम्हाला इतका मोठा देशविजय जो आहे, तो अकबराला दिसून येतो. आणि अकबराला आणखी काही वर्ष जर मिळाले असते, तर कदाचित दक्षिण भारतात सुद्धा तुम्हाला मुघल साम्राज्याचं मोठं अंकित असणारं साम्राज्य दिसलं असतं. पण 1605च्या त्याच्या मृत्यूनंतर आणि खऱ्या अर्थाने पुढे काही दशकांमध्ये मुघल जे वारसदार आहेत, त्यांच्याकडे अकबराने आपलं टार्गेट जे आहे, ते सोपवलं इतर दक्षिण भारत जिंकण्याचा. तर मुघलांचं सातत्याने त्यांच्या संपूर्ण साम्राज्यामध्ये अखिल भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करणे हे एकमेव लक्ष्य होतं आणि त्यामध्ये भरीव कामगिरी जर आपण म्हणायला जाऊया, तर अकबराने केली. तर आता अकबराने हा जो देशविजय मिळवलेला आहे, हा देशविजय कोणाच्या सहाय्याने, कोणाच्या मदतीने त्याने बनवला किंवा त्याने कोणत्या फ्रेममध्ये या भारताला आपलेसं करण्याचा प्रयत्न केला. तर ही फ्रेम फार महत्त्वाची आहे, की जी आपल्याला डिस्कस करायची आहे. आता इतिहासकारांनी अकबराच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रत्येक बाबीला तिथे तपासून पाहिले, त्याचा अभ्यास केला, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या कालखंडाचा, तर त्यांना काही ठळक बाबी ज्या आहेत, त्या दिसून आलेल्या आहेत अकबराच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये. तर त्यातलं एक टॉपिक जो आहे किंवा एक घटक जो आहे, तो सातत्याने अकबराच्या संपूर्ण साम्राज्यामध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत आणि त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा मुघल साम्राज्यावर अ, दिसून येतो, हावी पडलेला आहे आणि आकर्षित करणारा घटक आहे आणि तो म्हणजे मुघल आणि राजपुतांचा संबंध. तर आजच्या आपल्या टॉपिकला खऱ्या अर्थाने जर म्हणायला जाऊया, तर मुघल-राजपूत संबंध इथे आपल्याला डिस्कस करायचा आहे, की जो मुघल साम्राज्याचा आत्मा शेवटपर्यंत राहिला. आता एक तुम्ही लक्षात घ्या, की इस्लामच्या भारतामधील प्रवेशानंतर भारतामध्ये जे हिंदू राज्य होती, त्यातला बराचसा भाग जो आहे, तो खऱ्या अर्थाने राजपुतांचा होता. म्हणजे राजपूत जे होते, ते एकतर क्षत्रिय वर्णाच्या दृष्टिकोनातून तिथे पुढे येतात. त्यातल्या त्यात ते स्वावलंबी, पराक्रमी, स्वाभिमानी आणि स्वतंत्र वृत्तीचे ते संपूर्ण समाज तो होता. तर राजपुतांनीच मुळातवे जर आपण बघायला जाऊया, जे बाहेरचे परकीय आक्रमण भारतात येऊ घातले, त्यांच्यासोबत त्यांनी लढा दिला. तर भारताचा संपूर्ण मध्ययुगीन भारताचा प्रारंभ जो आहे, तो खऱ्या अर्थाने कोणत्याही दिल्लीच्या तख्ताशी बसलेल्या इस्लामी सत्तेला विरोध करणारे म्हणून राजपूत ओळखले जातात. तर राजपुतांची जी एकूण प्राबल्य आहे, लढण्यातलं एकूण पराक्रम आहे, शौर्य आहे आणि त्यांचं डेडिकेशन जे आहे, ते खूप वाखाणण्याजोगं होतं. तर अशा राजपुतांसोबत सातत्याने दिल्ली सल्तनतच्या संदर्भामध्ये सुद्धा हा मुद्दा येईल, की राजपुतांसोबत त्यांचा संघर्ष चालू होता. इकडे भारतामध्ये जर आपण बघायला जाऊया, तर भारतामध्ये मुघल येण्यापूर्वी 2 कौम जी आहे, ते सगळ्यात जास्त स्वतःमध्ये संघर्ष करत होती आणि त्याबरोबर दिल्ली जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती. तर यामध्ये राजपूत येतात आणि अफगाणी लोकं येतात. तर आता या 2 पक्षांच्या चालू असलेल्या संघर्षामध्ये जर तिसऱ्या पक्षाने एंटर केला आहे, तर तो आहे मुघल. तर मुघल आल्यानंतर खऱ्या अर्थाने हा त्रिपक्षीय सत्ता संघर्ष झाला. तर इथे जे एकूण दिल्ली सल्तनत जी होती, अ, ही खऱ्या अर्थाने नामोहरण केल्यानंतर तिथे मुघलांनी आपलं जे एक सत्ता स्थापन केली. त्या दृष्टिकोनातून मुघलांना 2 पक्षासोबत सातत्यपूर्ण संघर्ष करावा लागला. एक तर अफगाण आणि दुसरं राजपूत जे आहेत ते. तर राजपूत जे आहे ते राजस्थान आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये खूप प्राबल्यशाली अशी कौम ती होती आणि अफगाण जे आहेत ते तुम्हाला भारताच्या पूर्वेकडच्या भागात म्हणजे बंगाल, बिहार आणि कुठे-कुठे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या संपूर्ण भागामध्ये दिसून येईल.
तर अशा 2 पक्षाची लढत असताना मुघलांना कोणते-कोणते कधी-कधी स्टँड्स घ्यावे लागले, की जे महत्त्वाचे होते. तर आता मुघलांचं राजपुतांसोबतचा जो संबंध आहे, तो खऱ्या अर्थाने जो आला, तो म्हणजे बाबरच्या कालखंडामध्ये आलेला आहे. तर बाबराने भारतात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिले जर आपण म्हणायला जाऊया, की या संबंधाचा एकूण मागोवा जर आपण घेतला मुघल-राजपूत संबंधाचा, तो बाबरासोबत का बरं लागतो? कारण की तिथे आपण बघितलं असेल, की अ, राणाने तेव्हाच्या एकूण जर म्हणूया राणा सांगा याने बाबराजवळ आपला दूत पाठवला होता, जे आपण पानिपतच्या पहिल्या युद्धाच्या आधी डिस्कस केलेलं आहे, की राणाने स्वतःहून जेव्हा बाबराकडे दूत पाठवला आणि मैत्री संधी करण्याचा प्रयत्न केला, तो खऱ्या अर्थाने नंतर विफल झाला. पण तरीसुद्धा जर आपण म्हणायला जाऊया, तर या संबंधाची सुरुवात बाबराच्या वेळेसच झाली आणि स्वतःहून राजपूत राणा सांगा याने ती केलेली होती. नंतर ही संधी काही झाली नाही. पण नंतर बाबराच्या दिल्लीत येण्यानंतर अ, बाबराच्या सोबत झालेलं युद्ध खनवाचं युद्ध याच्यामध्ये राजपूत जे पराभूत झाले, तरीसुद्धा सातत्याने राजपुतांनी आपला रणसंग्राम जो आहे तो सुरूच ठेवला होता. काही बाबराच्या अंडर राजपूत जे आहेत ते सामील झाले. काही अंशाने जर आपण म्हणूया त्यांची संख्या फार बोटावर मोजणे इतकी होती. त्यांनी मदत केली. तर इथे रिलेशनशिप जर आपण म्हणायला जाऊया मुघलांची बाबराच्या दरम्यान सुरू झाली. त्यानंतर आपल्याला हुमायूनचा एरा थोडासा एक विचार करावा लागेल हुमायूनचा. कारण की हुमायून असा व्यक्ती होता, की अ, त्याला अ, राजपुतांपेक्षा अफगाणी लोकांनी काळबाहेर केलं होतं. इथे तुम्ही एक लक्षात घ्या, की मुघलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा शत्रू पक्ष म्हणून कोणी पुढे येत असेल, तर ते सातत्याने अफगाणी वंशज लोकं होते. अफगाणी लोकांनी मुघलांना जो संघर्ष देऊ केलेला आहे, त्यामुळे शत्रू क्रमांक 1 मध्ये मुघल हे नेहमी अफगाणांना बघायचे आणि राजपुतांना नंबर 2 ते द्यायचे अग्रक्रमाच्या दृष्टिकोनातून. तर हुमायूँची आपण परिस्थिती बघितली, की हुमायूँ हा मुळात मुघल सत्ता जी उच्चाटन झाली शेरशहाच्या दृष्टिकोनातून, कारण की शेरशाह अफगाणी होता आणि मुघलांची सत्ता जी भारताबाहेर गेली होती, ती अफगाणी लोकांमुळेच गेली होती. त्यामुळे जेव्हा हुमायूँ हा निष्कासित झाला होता दिल्लीच्या तख्तावरून आणि त्याने इराणच्या शहाकडे तिथे आश्रय घेतला होता, तेव्हा हा दाखला देण्यात येतो, की तेव्हा इराणचा जो शाह होता, शाह तमस्मा याने हुमायूनला प्रश्न केला, की "इथे भारतामध्ये तुमचा पराभव कसा काय झाला?" आणि त्याची कारणमीमांसा त्याने केली. तर या कारणमीमांसेमध्ये त्याला लक्षात आलं, की इथे अफगाणी आणि राजपूत जे आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्या मुघलांच्या तिथे अस्ताला कारणीभूत ठरलेले आहेत. तर त्यातल्या त्यात मग शाह तमस्मापने हुमायूनला आणखी एक प्रश्न केला असा, की या दोघांमधली सगळ्यात शौर्यवान आणि निडर आणि त्यातल्या त्यात इमानदार जी आहे, डिव्होटेड अशी कौम कोणती आहे? तर हुमायूनने त्यांना असं म्हटलं, की राजपूत जे आहेत, ते यामध्ये सगळ्यात जास्त प्रबलशाली आहेत. अफगाणी आहेत, पण राजपुतांमध्ये हे एक निडरपण जे आहे, ते खऱ्या अर्थाने पुढे येतं. तर तेव्हा शाह तमस्मारने असं म्हणतात, की हुमायूनला सल्ला दिला, की "तू राजपुतांसोबत आपले संबंध जे आहे, ते तू कायम कर. त्यांच्यासोबत मैत्री कर आणि त्यांना आपल्या सेवेत घे." तर हा जो सल्ला आहे, तो हुमायूनला दिला आणि ह्या वर्णनानंतर खऱ्या अर्थाने पुढची मग आणखी स्टेप येते. तो हुमायून जेव्हा भारतात आला, तेव्हा भारतात आल्यानंतर त्याने जे साम्राज्य स्थापन केलं, त्यामध्ये बऱ्याचशा स्थानिक जमीनदारांना त्याने कब्जात घेण्याचा प्रयत्न केला आणि हे स्थानिक जमीनदार मोस्टली कोण होते, तर राजपूतच होते त्या पट्ट्यामधले. अफगाणी लोकांमध्ये वेगवेगळे जमीनदार होते, पण सगळ्यात जास्त बहुलता जर आपण म्हणूया हिंदूंमधली, तर ती एकूण जर आपण बघितली, तर ती राजपुतांची होती. तर तेव्हा हुमायूनची पॉलिसी अशी होती, की आपण मुघल साम्राज्य आपल्याला जे वाढवायचं आहे, ते स्थानिक जमीनदारांना कवेत घेऊन आपण करावं. पण कालांतराने त्याला हे लक्षात आलं, की आपला संघर्ष जो आहे, तो एतद्देशीय लोकांसोबत जास्त होतोय. तर या एतद्देशीयाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला राजपुतांना बघावं लागेल. तर हळू ही भूमिका येत गेली राजपुतांच्या सोबत मुघलांचे संबंध वाढण्यासाठी. आणि सरतेशेवटी जर आपण म्हणायला जाऊया, की राजपूत ही अशी कौम त्यांच्या पुढे आली, की जी अ, जितकी स्वतंत्र आहे, स्वावलंबी आहे, तेवढीच ती इमानदार सुद्धा आहे. म्हणजे त्यांची एकूण जर स्वामी भक्ती आपण बघितली, तर ती इतकी पराकोटीची आहे, की त्यांचा स्वामीचा आदेश जे आहे ते ओलांडून जात नाही. आणि ज्यांना त्यांनी आपलं एक इमान दिलेलं आहे, ते इमान ते सातत्य त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राखतात. ही भावना जी आहे, ती थोड्या अर्थाने त्या कालखंडामध्ये आली. आणि आणखी एक उदाहरण असं दिलं जातं, की जेव्हा हुमायूँ मृत्यूशय्येवर होता,
तेव्हा त्याने अकबराला हा सल्ला दिला, की "तू राजपुतांना आपल्या सेवेमध्ये घे, कारण की ही जी जात जी आहे, ती फार डिव्होटेड आहे. इमानदारीने आपलं ती सेवा करेल, चाकरी करेल आणि आपल्या साम्राज्याच्या वाढवण्यासाठी ती खऱ्या अर्थाने मदत करेल." तर असे 2 गोष्टी ज्या आहेत, ते मुघलांच्या संदर्भामध्ये राजपूत धोरणाच्या प्रक्रियेमध्ये सांगितले जातात. आता आपल्याला खऱ्या अर्थाने मग अकबराची जी फेज जी आहे ती बघावी लागते. आता एक तुम्ही लक्षात घ्या, की अकबराचा जन्म जो आहे, तो सिंधमध्ये असणारा राजा विरसाल जो हिंदू होता, जो राजपूत होता, त्याच्या त्या एकूण राजवाड्यात झालेला आहे. म्हणजे अकबराच्या जन्मापासून जर आपण मला जाऊया, अ, एक राजपुतांच्या प्रक्रियेमध्ये अकबराचा संबंध सातत्याने आलेला आहे. तर इथे पानिपतच्या दुसऱ्या युद्धानंतर तो जेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसला तेव्हा त्याला त्याच्या दरबारातली एक आपल्याला भूमिका बघावी लागेल, की त्याच्या दरबारातल्या एकूण लोकांपैकी तुम्हाला कोण-कोण लोकं दिसेल. तर इथे म्हणजे जे बाबरापासूनचे आलेले सरदार होते, हुमायूनच्या अंडर सुद्धा ते सरदार होते. तेच कॅरी ऑन पद्धतीने जर आपण म्हणायला जाऊया, तर अकबरच्या दरबारात सुद्धा होते. पानिपतच्या युद्धानंतर सुद्धा जेव्हा त्याने दिल्ली जिंकली. तर आता या संपूर्ण दरबारामध्ये अकबराचं जे ऑब्झर्वेशन आहे त्या संदर्भामध्ये ही जास्त करून राजपुतांची भूमिका तुम्हाला दिसून येईल, की त्याने हे धोरण का बरं राबवलं? आता इथे मुघलांना जर स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करायचा असेल, तर इथले जे स्थानिक लोक आहेत, त्यांचा सहभाग त्यांना त्यांच्या प्रशासनामध्ये अत्यावश्यक होता. आणि हा जर सहभाग त्याने घेतला नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने एका परकीय देशावर म्हणजे मुघलांना परकीय म्हटलं गेलं असलं कारणाने आपण हा शब्द वापर करतोय, की अकबराच्या समोर हे आलं, की इथले लोकं आपल्याला परकीय समजतात आणि या लोकांची जी आपल्या विरोधातली भूमिका जी आहे, तिला जर आपल्याला दूर करून तिथे आपलं साम्राज्य स्थापन करता आलं, तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की स्थानिकांच्या पाठिंब्यावर दुसरी कोणती सत्ता जी आहे ती लागू होऊ शकत नाही. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तुम्हाला, तर आधुनिक कालखंडामध्ये आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. आता ब्रिटिश तर हे इंग्लंडमधलं आहे, युरोपातला एक खंडातला तो देश आहे. तर आता इंग्लंडले मधलं सरकार किंवा इंग्लंड चे लोकं आपल्या भारतावर कसे राज्य करू शकतील? तर हे एक लॉजिकल थिंकिंग आहे, की भारतातले लोकं जे आहेत, ते त्यांच्याशी मिळाली असतील स्थानिक लोकं, त्यांच्या प्रशासनामध्ये ते कार्य करतात. म्हणून भारतामध्ये एवढी 150 ते 200 वर्ष ब्रिटिश साम्राज्य चाललं. आणि जेव्हा अ, आपण आंदोलन केलं, स्वातंत्र्य आंदोलन केलं, त्यामध्ये जे भारतीय उतरले, त्यांनी विरोध केला, तर या प्रशासनातून तो विरोध झालेला आहे आणि म्हणूनच इथे ब्रिटिशांना सुद्धा आपली सत्ता सोडावी लागली. तर मुद्दा काय आहे, की स्थानिकांच्या आधारे किंवा इतर देशीयाच्या आधारे तुम्ही कोणती सत्ता स्थापन करू शकता. इथे अकबराच्या दरबाराचा मुद्दा आपल्याला प्रस्तुत यासाठी करावा लागेल, की अकबराचा दरबार तेव्हा कोणत्या सरदारांनी व्याप्त झालेला होता. नंबर 1 यामध्ये तुर्की गटाच्या सरदारांचं प्राबल्य होतं. तुर्की हे जे होते मध्य एशियन तुर्की सरदार जे बाबरासोबत आलेले होते, जे त्याचे रिलेटिव्ह सुद्धा समजले जातील. त्यानंतर त्याच्या खानदानी तुर्कांमध्ये त्यांचा समावेश व्हायचा आणि अशा पद्धतीने हे चगताई तुर्की लोकं जे होते मोस्टली जे एकूण जर म्हणलं तैमुरलंगचे वंशज होते, मंगोलांचे वंशज होते. तर हे मध्ययुगीन एशियन तुर्की लोकं जे आहेत, ते खऱ्या अर्थाने तिथे दरबारमध्ये प्रथम स्थानी होते. नंबर 2 जे आहे, ते नंबर 2 म्हणजे इराणी तुर्की सरदार यांचा भरणा दरबारामध्ये नंबर 2 च्या स्थानावर होता. म्हणजे ते चगताई तुर्कीनंतर जर सगळ्यात महत्त्वाचं 2 नंबरचे सरदार जर आपण म्हणूया दरबारातले बहुसंख्यतेने, तर ते इराणी तुर्की व्यक्ती होते. आता इराणियन अर्थात पर्शियन तुर्की सरदार जे होते, त्यांनी सुद्धा हुमायूँसोबत आणि त्यातल्या त्यात अ, अकबराच्या कालखंडामध्ये काम केलं होतं. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे बैरम खान. बैरम खान तर हा कितीतरी 4-5 वर्ष जर म्हणायला जाऊया, तर अकबराच्या सानिध्यात आणि अकबराचं संरक्षक होता. अतालिक म्हणून नियुक्त होता. तर दरबारामध्ये इराणी तुर्की गटाचं प्राबल्य होतं. नंबर 3 चा जर आपण म्हणूया विचार केला, तर नंबर 3 वर मंगोल लोकं होते. तुम्ही बघू शकता, की अकबर जो आहे किंवा बाबर जो आहे, तो एक मंगोल डिसेंडंट सुद्धा आहे त्याच्या आईकडून. म्हणजे चंगेझ खानचा तो वंशज आहे त्याच्या आईकडून. त्यामुळे मंगोल लोकांचा सुद्धा किमान अर्थाने भरणा जो आहे, तो मुघल दरबारात होता. त्यानंतर चौथा क्रमांक जो आहे, तो चौथा क्रमांक उझबेकी तुर्की लोकं होती. उझबेकिस्तानमधले उझबेकी तुर्की लोकं. त्यानंतर इतर जे तुर्क सरदार आहेत, जे इस्लाममध्ये कन्व्हर्टेड झाले नाही, पण ते साम्राज्याची सेवा म्हणून भारतात अकबराच्या आणि बाबराच्या कालखंडामध्ये होते. तर त्यांचाही भरणा इथे होता. त्यानंतर 4 नंबर जो आहे, तो आपण घेऊया. तो म्हणजे अफगाणी लोकांनी आता मुघलांच्या सत्तेमध्ये किमान
समावेश करायला सुरुवात केली होती शेरशहाच्या पतनानंतर. तर हा गट जो आहे तो थोडासा कमीच होता, पण तो एक साम्राज्याचा भाग म्हणून येतो. त्यानंतर साम्राज्याच्या या 3-4 गटांमध्ये तुम्ही लक्षात घ्या म्हणजे चगताई तुर्की, इराणी तुर्की, त्यानंतर मंगोल, त्यानंतर आपण म्हणूया की उझबेकी तुर्की, अशा 3-4 गटांनी हा संपूर्ण दरबार जो आहे तो भरलेला होता. तर आता जेव्हा अकबर होता तिथे बादशाह पदावर, तर तेव्हा त्याला ही गोष्ट लक्षात आली आणि सातत्याने हे होत होतं, की हे जे दरबारी गट आहेत, ते सुलतानावर प्रभाव गाजवण्यासाठी म्हणजे बादशहावर प्रभाव गाजवण्यासाठी सातत्याने आपापसात संघर्ष करायचे. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, की चगताई तुर्की लोकं जे आहेत, ते इराणी तुर्की गटासोबत इराणी तुर्की गट हा चगताई तुर्कीसोबत किंवा हे दोन्ही गट मिळून मंगोल गटासोबत किंवा हे मंगोल गट घेऊन आणखी इतर गटासोबत हे जास्तीत जास्त संघर्षामध्ये रत असायचे. म्हणजे त्याला इंटरनल पॉलिटिक्स म्हणतात. तर या इंटरनल पॉलिटिक्सचा मुद्दा काय होता, की आपल्या गटाचा प्रभाव जो आहे, तो बादशहाच्या पदावर राहावा, की बादशाह आपल्या मतानुसार किमान वागेल. त्यामुळे हे कधी-कधी प्रेशर पॉलिटिक्स करायचे म्हणजे दबाव तंत्र ज्याला म्हणतात, ते दबाव तंत्र करण्याचा बादशहावर प्रयत्न करायचे. आता बादशहाला सुद्धा या गोष्टी कधी-कधी ऐकाव्या लागायच्या कारण की यांच्याच आधारे त्याला इथे भारतामध्ये राज्य स्थापन करायचं होतं, विस्तार करायचा होता. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, की कोणत्याही मुघल बादशहासमोर हा पेच असायचा, की आपण आपला साम्राज्य विस्तार जो करणार आहोत, ते अशा 3-4 गटांच्या आधारे करणार आहोत. या गटांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध सुद्धा होते, राजकीय संबंध सुद्धा होते. तर या संबंधाच्या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया, हे गट जे आपापसात संघर्ष करायचे, त्यामुळे साहजिकच आहे दरबारामधलं जी एक व्यवस्था होती, ती कुठेतरी त्याला भेद जायचं, त्याला खिंडार पडायचं आणि याचा परिणाम मग साम्राज्याच्या सुदृढीकरणावर व्हायचा आणि प्रशासनाची गतिमानता जी आहे ती कमी व्हायची. तर अकबराला हा अभ्यास पूर्ण झालेला होता त्या कालखंडामध्ये, की कशा प्रक्रियेतून आपण इथे या दरबारामध्ये एक स्थायित्व निर्माण करू शकतो. कारण की हे गट जे आहेत ते स्वतःवर संघर्ष तर करतात स्वतःसोबत, पण आपल्यावर सुद्धा दबाव तंत्राचा वापर करून आपल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. तर या दबाव तंत्राचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा काय होता, की आपले लोकं जिथे-तिथे प्रशासनावर अधिकारी नियुक्त झाले पाहिजे. आपल्या लोकांचाच प्रशासनामध्ये दबदबा असला पाहिजे. आपलेच लोकं निरंतर पद्धतीने तिथे असले पाहिजे. हे सगळ्या प्रत्येक गटाचं एक लक्ष्य होतं त्या काळात आणि म्हणून ते अ, एम्पररला म्हणजे मुघल सम्राटाला तिथे आपल्या कवेत येण्याचे प्रयत्न करायचे. तर यामुळे साम्राज्याची जी हानी व्हायची, ती हानी खऱ्या अर्थाने अकबराला दिसत होती आणि म्हणूनच त्याला या गटांवर 100% विश्वास ठेवता येत नव्हता. म्हणजे अकबराला विश्वासपात्र असा गट म्हणून जेव्हा तो दरबारात बघायचा, तर कोणीच दिसायचं नाही. कारण की चगताई तुर्की हे त्याच्या जवळचे जरी असले, तरी ते कधी पलटतील हेच त्याला नक्की नव्हतं. तसंच ते मग इतर गटांविषयी सुद्धा त्याचं मत होतं. आणि अफगाणी गट जो आहे, जो भारतामध्ये त्यांच्या आधी आहे, एततबिश आहे, त्याच्यावर अकबराचा तो कोणताच विश्वास नव्हता. कारण की अफगाणी लोकांनी बरेचदा मुघलांना ते त्यांची इमानदारी जी आहे, ती काही दाखवली नव्हती. म्हणजे ते एकदा साम्राज्यामध्ये सामील व्हायचे, मग नंतर त्यांच्या विरोधातच बुलंद आवाज करायचे. शेरशहाचं तुम्ही याच्यामध्ये उदाहरण घेऊ शकता. तर इथे सातत्याने त्याच्यासमोर ही गोष्ट आली, की अफगाणी लोकं जे आहेत, ते भारतामध्ये बहुसंख्येने आहेत आपल्यापेक्षा. पण त्यांच्यावर विश्वास आपण ठेवू शकत नाही. कारण की एक तर शत्रू पक्षात पण सुद्धा ते आहेत आणि त्यांचं धोरण जे आहे, अजेंडा जो आहे, हा अजेंडा खऱ्या अर्थाने आपल्या पुढे काय घेऊन ठेवतो, तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. आणि या विश्वासाच्या प्रक्रियेने अकबरामध्ये ही भावना निर्माण झाली, की आपल्या दरबारामध्ये असा कोणतातरी डिव्होटेड आणि विश्वासपात्र गट असावा, की ज्या गटाच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने या गटांना म्हणजे एकमेकात संघर्षामध्ये थांबवू शकू, त्यांच्यावर उलट दबाव निर्माण करू शकू आणि त्यांना आपल्या पदाविषयी एकनिष्ठ करण्याचा प्रयत्न करू शकू. म्हणजे जर ते 80% 75% आपल्याशी एकनिष्ठ असतील, तर ते 100% कसे होतील या दृष्टिकोनातून. तर दरबारामध्ये स्थायित्व यावं, ते पॅरलल राहावे. शक्ती संतुलन जे आहे दरबारातली, ती फक्त सम्राटामध्ये निहित असावी. यांचे संघर्ष बाजूला पडावे आणि चांगल्या पद्धतीने प्रशासन चालावं, सुरळीत पद्धतीने प्रशासन चालावं, या दृष्टिकोनातून त्याला काही विश्वासपात्र लोकांचा गट हवा होता. तर हीच भूमिका होती तुम्हाला मुघल राजपूत धोरणामध्ये जाणारी. तर तेव्हा अकबराला हे लक्षात आलं, की इथली जी सगळ्यात महत्त्वाची कौम जी आहे, जी पराक्रमी आहे, शौर्यवान आहे, प्लस ती इमानदार सुद्धा आहे.
आणि त्याबरोबर ती डिव्होटेड असल्या कारणाने आपल्या विरोधात सहजासहजी जाणार नाही. अशी कोणती कौम आहे? तर त्याला या गटाच्या निरपेक्ष पद्धतीने राजपूत लोकांना तिथे आढळले, राजपूत लोकं आढळली, की ही कौम जी आहे, ती खऱ्या अर्थाने महत्त्वाची होती. तर कदाचित हुमायूनच्या सल्ल्यानुसार सुद्धा जर त्याने हे ऑब्झर्वेशन केलं असेल, तर त्याला हे लक्षात आलं असेल, की राजपूत लोकं आपल्याला संघर्षामध्ये आहेत. राजपूत लोकांसोबत जर आपण मैत्री संबंध स्थापन केलं, तर कदाचित ही गोष्ट जी आहे, ती आपली राजकीयदृष्ट्या बरोबर होऊ शकते. आता यामध्ये आणखी एक सफलता अशी होती त्याला येणारी, की राजपुतांसोबत जर त्याचा संबंध झाला, तर राजपूत हे एकच देशी होते, म्हणजे या स्थानिक होते आणि स्थानिक लोकं जर प्रशासनामध्ये येत गेले, सातत्याने येत गेली, तर इथल्या लोकांचा जो विरोध आपल्याला आहे मोगल सत्तेला, तो कदाचित कमी व्हावा आणि तसं दिसेल लोकांना, की इथे मुघल जो आहे, स्वतः अकबर जो आहे, तो परकीय राजा नाही, परकीय सम्राट नाही, तो इथलाच आहे आणि त्यामुळे कल्याणकारी राज्याच्या प्रक्रियेतून जर आपण बघायला जाऊया, तर एक राजा हा सगळ्या धर्मातल्या लोकांशी, जातीतल्या लोकांशी संवाद साधतो, त्यांच्या कल्याणासाठी झटत असतो. तर इथे मग अकबराची भूमिका जी आहे, ती तुम्हाला थोडीशी माईल्ड झालेली दिसून येते, की अ, राजकीय धोरणाच्या दृष्टिकोनातून राजपुतांना जवळ करणं आवश्यक होतं. त्याचबरोबर सर्वसमावेशक राज्यव्यवस्था, प्रशासन तंत्र निर्माण व्हावं, जे मुघल सत्तेसाठी आवश्यक आहे, मुघलांच्या विस्तारासाठी आवश्यक आहे, यासाठी ते आपण तिथे लागू करावं. म्हणून त्याच्यामध्ये हे सगळे पॉलिटिक्स जे आहे, ते विचारधारा जी आहे ती सुरू होती. तर या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी आहे, ती खऱ्या अर्थाने मग राजपुतांकडूनच आली. ती घटना फार महत्त्वाची ठरते अकबराच्या या प्रक्रियेमध्ये. बघा मुघल राजपूत संबंध अकबराच्या काळातले 3 फेजमध्ये दाखवले जातात. सगळ्यात पहिली फेज जी आहे ती 1562 पासून ते 1572 पर्यंत ही पहिली फेज आहे. दुसरी फेज 1572 ते 78 पर्यंत आहे आणि तिसरी फेज जी आहे ती 1578 ते त्याच्या 1605 अर्थात मृत्यूपर्यंत आहे. असे 3 फेजमध्ये मुघल राजपूत संबंध अकबराच्या काळातले दाखवले जातात. तर या पहिल्या फेजची सुरुवात आता इथून होते. ती म्हणजे जो आमेरचा राजा भारमल कछवा जो आहे, तर ह्या कछवा राजपूतांनी जेव्हा अकबरचं कॅम्पेन राजस्थानमध्ये चालू होतं आमेरच्या जवळ, तर तिथे या कछवात राजपूत जे तेव्हा प्रिन्सली स्टेट होतं. म्हणजे अगदी छोटं आमेरचं राज्य ते होतं. भारमल कछवा हा शक्तीच्या दृष्टिकोनातून जर आपण म्हणायला जाऊया, तर फार लहान संख्येच्या राज्यावर राज्य करत होता. तर भारमल कछवाने तिथे पहिल्यांदा ही एक भूमिका घेतली, ती अकबरासोबत मैत्री संबंध स्थापन करण्याची. तर हे मैत्री संबंध स्थापन करून खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचा राजकीय इतिहास जो आहे या मधल्या कालखंडातला, तो आता चेंज होणार होता. तर राजपुतांकडूनच ही पहिली जी संधी आली आणि अकबराचा जी विचारधारा होती या प्रक्रियेमध्ये ते एकजूट झाल्या आणि अशा पद्धतीने पहिलं अधिकृत पद्धतीने राजपूत घराणं हे मुघलांशी जुळलं, ते म्हणजे भारमल कछवाचं आमेर राज्य. आता हे राज्य जे आहे ते फार वैशिष्ट्यपूर्णरित्या का बरं मानलं गेलं? कारण की ही फक्त एक मैत्री संधी नव्हती. तर या मैत्री संधीच्या प्रक्रियेमध्ये आणखी कुठली गोष्ट झाली, तो म्हणजे वैवाहिक संबंध. तर तुम्ही एक लक्षात घ्या, की प्राचीन काळापासून भारतामध्ये म्हणा किंवा अजून सुद्धा जर आपण म्हणायला जाऊया, वैवाहिक संबंध अशा लोकांसोबत करतात, की जे आपल्या दृष्टिकोनातून विश्वासपात्र असतील. ज्या घराण्याचा इतिहास किमान किंवा ते घराणं तुम्हाला परिचयाचं असेल किंवा त्याची काहीतरी बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असेल आणि ते घराणं आपल्या साजेचं असेल, तर अशा व्यक्तीसोबतच आपण जे आहे ते वैवाहिक संबंध स्थापन करत असतो. तर इथे तुम्ही एक लक्षात घ्या, की अकबराचा जो विवाह झालेला आहे आमेरच्या राजाच्या मुलीसोबत, जिचं नाव हरखाबाई आहे, जिला आपण जोधाबाई असं म्हणतो, पण ती हरखाबाई आहे मुळातली. तर हे जो वैवाहिक संबंध आहे, हा फार अपोझिट असा वैवाहिक संबंध होता. म्हणजे इथे अ, तुर्क-मंगोल वंशज अकबर आणि इकडे कट्टर हिंदू धर्मीय राजपूत जे आहे, जे धर्माभिमानी सुद्धा होते आणि स्वतंत्रप्रिय सुद्धा होते. अशा 2 फॅमिलीज आहेत, ज्यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तर संस्कृतीचा पण डिफरन्स आहे आणि बाकी लँग्वेजेस आणि बाकीच्या फॅमिलीचा सुद्धा एक डिफरन्स आहे. तर या डिफरन्समध्ये तुम्हाला बघावं लागेल, की कशा पद्धतीने हे दोन्ही गट जे आहेत, ते एकत्र आले. तर वैवाहिक संबंध का बरं झाला? तर वैवाहिक संबंध हा एक गॅरंटी म्हणून येतो पुढे. तर अकबराने या घराण्यासोबत वैवाहिक संबंध स्थापन करून
एक अशी व्यवस्थित म्युच्युअली गॅरंटी मिळवली, की हे जे फॅमिली जी आहे ती आपली विश्वासपात्र राहील. आणि तीच गोष्ट मग आमेरच्या राजघराण्याच्या संदर्भात सुद्धा होती, की या वैवाहिक संबंधातून आपल्याला या साम्राज्यामध्ये एक स्वतंत्र स्थान जे आहे, अधीन असतं पण स्वतंत्र स्थान मिळेल. तर अशा पद्धतीने एका म्युच्युअल गरजेमधून या दोन्ही गोष्टी झाल्या आणि पुढे झाल्या. तर याआधी मैत्री संबंध झाले असतील, पण वैवाहिक संबंध जो आहे, थेट मुघल वंशीय सम्राटासोबत असे झालेले नव्हते. तर ही घटना का बरं महत्त्वाची ठरते? तर या परिप्रेक्ष्यातून ती महत्त्वाची ठरते, की या वैवाहिक संबंधानंतरचा एकूण जो दृष्टिकोन आहे, तो खूप चेंज झालेला आहे. त्याला एक वेगळ्या प्रकाशामध्ये तुम्ही बघा, की कशा पद्धतीने मग राजपूत जे आहेत ते हळू-हळू इकडे कन्व्हर्ट होतात आणि मुघल जे आहेत ते हळू त्यांचा दृष्टिकोन बदलतो. तर हे लग्न झाल्यानंतर एकदमच सगळ्या गोष्टी चेंज झाल्या अशातला भाग नाही. म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला असं वाटू शकतं, की ते लग्न झालं आणि बस सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या अशातला भाग नाही. हा जो पहिला जो फेज आहे, हा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा फेज होता. राजकीय पॉलिसीच्या दृष्टिकोनातून पहिली ही स्टेप होती. आणि ही पहिली स्टेप जेव्हा अकबराने घेतली, तेव्हा त्याचा पडसाद जो आहे तो खऱ्या अर्थाने मग अ, व्हायला वेळ जाणारच होता. कारण की एकदम अचानक सगळ्या गोष्टी होत नसतात. तर इथे अकबराने राजपुतांच्या संदर्भात जे अधीनस्थ येत आहेत, जे शरण येत आहेत, त्यांच्यासोबत वैवाहिक संबंध स्थापन करत आहेत, तर त्यांना राज्यामध्ये त्यांचं राज्य त्यांनी परत केलंच. पण त्याचबरोबर यांना दरबारामध्ये महत्त्वाचं स्थान सुद्धा दिलं, मनसबदारी सुद्धा दिली आणि या मनसबदारीमध्ये अ, त्याने जी जागीर दिली ती त्यांची पैतृक जागीरीच त्यांनी दिली. म्हणजे अजूनही साम्राज्याच्या बाहेर त्यांनी त्यांना नोकऱ्या दिल्या नाही. म्हणजे सेवा देण्यास त्यांनी त्यांना मज्जाव केलेला होता. म्हणजे मग त्यामुळे काय झालं, की हे लोकल लेव्हलचे जे राजपुती राजे जे होते अर्थात भारमल कछवा, तर याला दरबारात स्थान दिलं. पण त्याला त्या जागीरमध्ये आमेरच्या जागीरीमध्येच तिथे त्याला स्थायिक करण्यात आलं. त्याला अजून बाहेर कुठे कोणत्याही मोहीमेवर घेण्यात आलं नव्हतं. तो दरबाराचा एक भाग होता, मार्गदर्शनाचा एक भाग होता. पण बाहेर त्याला अजून कुठेही मोहीम देण्यात आली नाही. तर या पहिल्या फेजमध्ये मग अकबर जो आहे, तुम्हाला सातत्याने या प्रक्रियेमध्ये दिसतो, की आमेरच्या गद्दीसोबत जेव्हा त्याचं एकूण वैवाहिक संबंध स्थापन झालं, तेव्हा या संबंधाची सुरुवात जी आहे, ती एक राजकीय पॉलिसीतून किमान अर्थाने झालेली तुम्हाला दिसते आणि इथे मग हळू एक विचारधारा प्रकट व्हायला सुरुवात होते. आता जेव्हा आमेरच्या गद्दीसोबत आणि आमेरच्या गद्दीसोबत हे त्याचं वर्तन जे आहे, ते इतर राजपूत राजे बघतात. जे स्वतंत्र आहे सध्या आणि ज्यांचा संघर्ष चालू होता. तर यानंतर अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये मग इतर राजपूत जे राजे आहेत, ते सुद्धा अकबराकडे अप्रोच होतात आणि ते त्याला आश्रयाला जातात. आता हे का बरं झालं? कारण की अकबर हा तेव्हाच्या कालखंडात सगळ्यात पराक्रमी सम्राट झालेला होता. अकबराला पराभव माहीत नव्हता. अकबराचा विजय सातत्याने होत होता आणि अकबराचं बळ जे होतं, ते खूप वाढत होतं. हे राजपुतांच्या म्हणजे चित्तोड वगळता जर आपण म्हणूया, इतर क्षेत्रातील राजपुतांना हे समजलं, की अकबर हा एक खूप पराक्रमी राजा आहे आणि आमीरसोबत जेव्हा त्याचे वैवाहिक संबंध झाले, तर या विचारधारेमध्ये खूप विश्वासार्हता आली, की आमीरचा राजा जो आहे तो याच्या शरण जातो, त्याच्यासोबत त्याचे वैवाहिक संबंध होतात. तर तेव्हा त्याची मॅच्युरिटी जी आहे ती दिसून येते. तर हे सगळं होत असताना मग तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीने या 3 ते 4 वर्षामध्ये मग अकबराकडे इतर राजपूत राजांनी अप्रोच करतात. तर इथे किमान तब्बल 11 संस्थानिक असे होते, की ज्यांनी राजपूत संस्थानिक असे होते, की ज्यांनी अकबराकडे अ, आश्रय मागितला. म्हणजे ते त्याला शरण गेले आणि अशा शरण आलेल्या राजपुतांसोबत अ, अकबराने खूप चांगल्या पद्धतीने व्यवहार केला. त्याच्या 1-2 घराण्यांसोबत त्याने वैवाहिक संबंध सुद्धा जोडले. म्हणजे त्या वैवाहिक संबंधामध्ये अ, जी मुलगी अकबरासोबत ब्याहत होती, ती एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगची गॅरंटी होती, की आपल्यावर या प्रक्रियेत होतं. आता हे व्हायचं. त्या कालखंडामध्ये प्राचीन कालखंडापासून विजित जो आहे व्यक्ती त्याला आपल्या घराची स्त्री देणे हा सामान्य प्रचार होता. तर हे भारतामध्ये मुघलांच्या कालखंडामध्ये सुद्धा झालं. अनेक स्त्रियांशी अकबराचा विवाह झाला आणि इथून खऱ्या अर्थाने हळू परिस्थिती जी आहे ती बदलली. आता बघा या सगळ्या करण्यातून अकबराने दरबारात राजपुतांना स्थान द्यायला सुरुवात केली. म्हणजे राजपुतांसाठी आता मुघल दरबारीचा प्रवेशद्वार जो आहे, तो खुला झाला आणि तो प्रवेश झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, की जे 3-4 गट ऑलरेडी होते, त्या गटांमध्ये मग राजपूत जे होते, ते हळू आता प्रवेशकर्ते झाले. अकबरावर राजपुतांचा प्रभाव या अर्थाने सुद्धा होता, की
एक घटना सांगितली जाते सातत्याने, की एके दिवशी त्याच्या जी शिबीर होतं, त्या शिबिरामध्ये एक हत्ती जो आहे तो पिसाळला आणि तो अकबराच्या त्या छावणीकडे येऊ घातला गेला. म्हणजे अकबर त्याच्यात मृत्युमुखी सुद्धा पडला असता. तर इतर सगळेजण पळत असताना म्हणजे त्यांचे खाजगी सरदार पळत असताना भारमल कछवाची जी एक युद्धाची सैनिक टोळी होती, ती मात्र जशीच्या तशी राहिली आणि त्यांनी अकबराचं संरक्षण केलं. तर त्या घटनेवरून असं म्हणतात, की अकबराला खूप चांगल्या पद्धतीने राजपुतांचं शौर्य आणि विश्वास जो आहे, तो दिसला, की कशा पद्धतीने ते लोकं आपले विश्वासपात्र बनू शकतात. तर ही एक घटना तुमच्यासाठी कदाचित अ, अ, निर्देशक असेल, की कशा पद्धतीने अकबरावर राजपुतांचा प्रभाव होता आणि त्याने त्याचा पराक्रम स्वतः डोळ्याने बघितलेला असल्या कारणाने ही गोष्ट त्यामध्ये होती. इथे अफगाणी लोकं जे होते, अफगाणी लोकांवर अकबराचा विश्वास त्यामुळेच नव्हता आणि सातत्याने अफगाणी लोकांकडून जो अनुभव त्याचा वाईट आला, त्यामुळे या इतर लोकांमधला जो 2 गट होते राजपूत आणि अफगाणी, तर यातला बेस्ट पर्याय त्याला कोणता वाटला तर राजपूत. म्हणून त्याने राजपुतांसोबत अधिक संबंध स्थापन केले. दरबारी राजकारण जे सातत्याने होत होतं, त्या दरबारी राजकारणावर सुद्धा शह देण्यासाठी त्याने आता राजपूत सरदारांना इथे दरबार उघडा करून टाकला. आता हळू-हळू एक-एक सगळे जे होते राजपूत राजे यांना मानाचे स्थान भेटल्या गेली आणि या भेटण्यामध्ये मग खऱ्या अर्थाने दरबारातला जो सत्ता संतुलन त्याला हवा होता, तो स्थापन व्हायला सुरुवात झाली. तर पहिल्या फेजमध्ये एंट्री झाली. दुसरा जो फेज होता, दुसरा फेज हा सुद्धा महत्त्वाचा आहे. या दुसऱ्या फेजमध्ये अकबराने म्हणजे हा जो अनुभव त्याला आलेला आहे 1562 ते 1572 पर्यंतचा या संपूर्ण 10 या वर्षाच्या फेजमध्ये त्याला राजपुतांची अधिक कार्यशीलता लक्षात आली असल्या कारणाने दुसरा फेज जो आहे म्हणजे 1572 ते 78 मध्ये अ, अकबराने आता राजपुतांना संपूर्ण भारतभर ज्या त्यांच्या मोहिमा होत्या उत्तर भारतातल्या, त्या मोहिमेमध्ये स्वतःसोबत ठेवण्याला सुरुवात केली. म्हणजे आधी त्यांना बाहेरच्या मोहिमा तर ते देत नसे. स्वतःसोबत ते त्या कॅम्पेनमध्ये नसायचे ते. पण आता त्यांना बाहेरच्या संपूर्ण भागामध्ये जहागिरी देण्याची सुद्धा त्याने आता एक वहिवाट सुरू केली होती. पहिले त्यांना पैतृक जहागीरीतच ठेवण्यात येत असे. पण आता अकबराचा राजपुतांवरचा विश्वास इतका वाढला, की तो त्यांना शाही मोहिमेमध्ये स्वतःसोबत घेत असे. म्हणजे भारमल कछवा होता. त्यानंतर भगवंत सिंग जो भारमल कछवाचा मुलगा जो आहे म्हणजे अकबराचा साळा आपण त्याला म्हणूया, तो इथे होता आणि याच्यानंतर राजा मानसिंग जो भगवत सिंगचा मुलगा होता. तो सुद्धा कालांतराने अकबराच्या सोबत राहिला आणि हे सगळ्यात जास्त विश्वासपात्र होते. तर या दुसऱ्या फेजमध्ये राजपुतांवरचा जो विश्वास त्याचा वाढला, त्या विश्वासातून खऱ्या अर्थाने अकबर जो आहे तो त्यांना स्वतःसोबत मोहिमेवर ठेवू घातलेला स्वतःसोबत ठेवत असे आणि राजपुती सैन्य हे शाही सैन्याचा सुद्धा एक भाग झालेले होते. या राजपुतांना त्याने म्हणजे त्याचा विश्वास आणखी एका गोष्टीवरून दिसतो, की अकबराचा जो जनानखाना आहे किंवा शाही शिबीर जे होतं, त्या शाही शिबिराचं संरक्षणाचा अधिकार सुद्धा या राजपुतांना देण्यात येत असे. म्हणजे भगवतसिंग आणि मानसिंग या 2 राजपूत सरदारांना अकबराने शाही महल त्याचबरोबर जर तो मोहिमेमध्ये असेल, तर त्या मोहिमेवर त्याने आपलं संरक्षण करण्यासाठी यांची नियुक्ती केली होती. आता हे असे 2 पद होते, की ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वासपात्र व्यक्तींना नियुक्त करायचे असते मुघलांच्या कालखंडामध्ये. तर शाही शिबीर आणि जनानखाना जो आहे एकूणच संपूर्ण राजमहालाचा जो राजपरिवाराचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे ही जबाबदारी देण्यात येत असे. तर त्यामध्ये ही जबाबदारी अकबराने भगवंतसिंग आणि मानसिंग यांना देऊ केली होती कालांतराने. तर यावरून तुम्हाला लक्षात येईल, की किती मोठा विश्वासपात्र गट म्हणून राजपूत जे आहे, ते अकबरासमोर आलेले होते. तर ही एक प्रक्रिया होती दुसऱ्या फेजमधली, की ज्यामध्ये राजपूत आता त्यांच्या पैतृक जहागिरीच्या बाहेर येऊ लागले. सम्राटासोबत राहत होते. त्यांच्यासोबत वैयक्तिक संबंध तर होतेच होते, पण त्याबरोबर दरबारामध्ये त्यांना मोहिमेवर पाठवलं जायचं. त्यांच्याकडे प्रशासनिक दायित्व देण्यात यायचं, विभाग देण्यात यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, की या दुसऱ्या फेजमध्ये राजपूत थोडेसे जवळ आले त्याच्या. मग तिसरी फेज जी आहे ती तर खऱ्या अर्थाने महत्त्वाची फेजच होती त्या कालखंडामध्ये, की याच कालखंडात सगळ्यात जास्त राजपूत जे होते अकबराच्या अ, संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आले. तर ह्या भूमिकेला बघत असताना तुम्हाला अ, अकबर जो आहे तो राजपुतांना इथे उघड प्रवेश देताना दिसून येत असतो. आपला 1 मिनिट राहिलेला आहे. तर याच्यातलं थोडंसं माझं राहिलेलं होतं, तर ते आपण सेकंड सेशनमध्ये घेतो.
मी हे सेशन पहिले इथे समाप्त करतो. सेकंड सेशन लगेच सुरू करू आपण. नेटवर्क जॉइन झाल्याबरोबर लवकरच लगेच सुरू होतं ते. ठीक आहे. तर मी इथे हे एंड करतोय सेशन. पुढच्या सेशन लगेच सुरुवात करूया आपण.